तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सड्यावरती निघालोय, आंबा कलम बांधायचं आहे। खुंटी कलम तर जे बाटा कलम असतंय ना ते ह्या अगोदर बांधतात साधारण जुलैच्या दरम्यान, आणि हा जो सध्या सीझन चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर या टायमिंगला खुंटी कलम बांधतात। तर आज त्याची पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये, आणि आमची बांधायची आहेत कलम। तर चला आता वरती जाऊया। तर हा बघा मित्रांनो, हा बंदर आहे आणि खाली या बंधाऱ्याचंच पाणी आमच्या गावाला पुरवलं जातं। तर पूर्वी या ठिकाणी मातीचा बंधारा होता, या ठिकाणी असा सरळ दर उन्हाळ्यामध्ये मातीचा बंधारा घालायचे लोक, आणि तर आता या ठिकाणी हा पक्का बंधारा बांधलेला आहे। आणि आता ह्याचं पाणी भरपूर उन्हाळ्यामध्ये पण फुगलेलं असतं असं, ह्याच्यामुळे छोटे छोटे मासे पण आहेत। तर हा बघा, तिकडे वरती सड्यावर जायला दुसरी वाट आहे त्या साईडला, इकडून वरतून हे बंधाऱ्याचा जो मुख्य पाणी पुरवठा होतो ते, आणि मी इकडे वरती जाणार आहे। आमचा सडा इकडे वरती आहे। तर चलो इकडे वरती झाडावरती आहे ना पुसावे आहेत। पुसावे एक प्रकारचं पक्ष्याचं नाव आहे, आणि ते झाड आहे ते केळाचं झाड आहे। तर या टायमिंगला त्या झाडाला फळं येतात, आणि ती फळं खाण्यासाठी भरपूर काल की परवा आलो होतो त्यावेळेला पण बघितलं होतं, भरपूर पक्षी वरती असतात बसलेले। थवाच्या थवा असतो 50-60, ते बघा जसं त्यांना चावल लागते तसे ते उडून जातात। तर हे बघा, हे झाड आहे ते, आणि ह्याच्यावरती असतात ते फळं संपेपर्यंत असणार ते। हा असा नजारा इकडे, ही वाट इकडे जाते, आणि हे सारं नाही वरतून पाणी येतं, आपली ही वाट सरळ। तर भाई आता सड्यावरती आलेलो आहे, आणि एक कलम आमचं बांधून झालेलं आहे। आता दुसरं कलम बांधतो आहे। असा नजारा इकडे। तर आता ह्या आंब्याला आम्ही कलम बांधणार। हा बघा, हा मोठा आंबा आहे, सामान आणलेलं आहे याच्यामध्ये, मेन आहे, वनपाट आहे। तो त्याला पण एक फांदी गावाला जोडून टाकूया, नाही त्याला होईल, त्याला चांगलं कलम होईल। म्हटलं आग्रात म्हटलं हे बघून आपण करू। आग्रासाठी मला मेन आहे ना ह्याच्या मुदावाडा। ओके, तर त्रिकोणी साल काढून घेतलेली आहे बघा। हा इकडं हा, इथं थोडी कॉमेंट्री कर बघा, सांग जरा, माहिती सांग जरा। हे आजपर्यंत गेलं पाहिजे ना, आजच्या मेन ह्याच्यापर्यंत, मग त्याला ती फांदी जुळते नंतर आहे ना। वरची फक्त साल आपण अशी बाजूला काढून घ्यायची, पूर्ण नाही, थोडीशी फक्त सैल करायची, आणि नंतर एक उभा चीर मारली त्याला। एका चिरीमध्ये किती तरी आपण फांद्या भरायच्या असतात? 2 लागतात, 2 तरी मिनिमम 2, काय 3 किंवा 4 पण भरतो, पण 2 मिनिमम तरी पाहिजे।
झाल्यानंतर वरच्या बाजून पूर्ण मेन लावून घ्यायचं आहे बघा. म्हणजे वरतून जे पाणी उरगत खाली येतं ते त्याच्यामध्ये जाऊ नये. पाणी अजिबात नाही गेलं पाहिजे, तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मेन लावायचं. तिकडनं तो रेडा वेडा आला आणि घातला असताना याला इकडं ह्या साईडला असतं तर हे बरोबर. आणि इकडनं सूर्यप्रकाश पण इकडनं बरोबर येतो. तिकडे थोडं आडवा आला असतं त्याच्या. बरं ते खायला वरपायच्या मुद्द्यावर गेला तो चांगला. हे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं मेन पाणी जात नाही. आणि मग 15 दिवसांनी सक्सेस. तर आता या त्या साईडची पाठी मग माझ्या कलमं आमची बांधून झालेली आहेत. सर्वच काय दाखवत नाही, 1-2 कलमं बांधलेली दाखवली. आणि आता पुढे जातोय. आता पुढे त्या साईडला तिकडे अजून आहेत कलमं थोडीशी बांधायची. तर असं सगळं आहे. आणि खुंटी कलमं आहेत ना, ह्या सीझनलाच बांधतात. पाऊस कमी झाल्यानंतर बांधतात. त्यामुळं आता आपण ही बांधतोय. आज आहे 14 सप्टेंबर. ओके. तर असं सगळं आहे. हे माझ्या हातात सामान आहे. तर हे देखो, हे आंबे आहेत ना बांधायचे. हे आपलं शेल्टर आहे. तर आता वापस निघालोय. कलमं बांधून झालेले आहेत. तर आणायचे प्लॅन ठरला तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया, माहितीपर व्हिडिओ बनेल म्हणून व्हिडिओ केली. तर छोटीशी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.